नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हेल्दी आणि टेस्टी दही कसे बनवायचे आणि त्यापासून मँगो लस्सी, आम्रखंड आणि ताक कसे बनवायचे हे शिकणार आहोत। दही बनवण्यासाठी मी पूर्ण क्रीमवाले दूध घेतले आहे। दही बनवायची ही सर्वात सोपी पद्धत आहे। दूध एका टोपामध्ये ओतून चांगले उकळवून घ्यायचे। दूध चांगले उकळवून झाले आहे, आता गॅस बंद करून घ्यायचा आणि दही घालायच्या भांड्यामध्ये 1 लिटर दुधाला 2 चमचे दही घालून छान पूर्ण भांड्याभर दही पसरवून घ्यायचे। आता मी मडक्यामध्ये दही लावणार आहे म्हणून मडक्याला दही लावून घेतले आहे, नाहीतर तुम्ही स्टीलच्या टोपात किंवा चिनी मातीच्या भांड्यात कुठल्या भांड्यात दही लावणार आहे त्याला पूर्ण बाजूनी दही लावून घ्यायचे आणि दूध बोट घालण्या इतके कोमट झाल्यावर भांड्यामध्ये ओतून घ्यायचे। 2 ते 3 वेळा या भांड्यातून त्या भांड्यामध्ये ओतून छान हलवून दही तयार व्हायला ठेवून द्यायचे। 4 तासानंतर दही छान तयार झाले आहे। आता परत 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून छान दही थंड करून घ्यायचे। उन्हाळ्यामध्ये दही लवकर जमते। 4 तासात उन्हाळ्यात दही तयार होते आणि थंडीमध्ये 6 ते 7 तास लागतात। आता आपण बनवणार आहोत मँगो लस्सी। त्यासाठी आंब्याचा गर काढून घेतला आहे आणि त्यामध्ये दही घालून घेतलेले आहे। आता तुमच्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची आणि थोडासा बर्फ टाकून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मिक्सरमध्ये 1 ते 2 मिनिटं फिरवून घ्यायचे। मस्त तयार झाली आहे टेस्टी अशी मँगो लस्सी। वरून काजू बदाम तुम्हाला टाकायचे तर टाका, नाही तर तशीच प्या टेस्टी मँगो लस्सी। आता आपण बनवणार आहोत आम्रखंड। त्यासाठी चाळणीमध्ये छान सुती कपडा अंथरून घ्यायचा आणि त्यामध्ये दही काढून घ्यायचे। दह्यातले सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत म्हणजे आपला छान चक्का तयार होईल। आपल्याला जेवढे श्रीखंड करायचे तेवढे दही कपड्यामध्ये काढून घेऊन 2 तास छान कपडा बांधून लटकून ठेवायचा म्हणजे त्यामधले सर्व पाणी निघून जाईल। आता तयार झालाय आपला चक्का। चक्का एका भांड्यात काढून घेऊन छान फेटून घ्यायचा। मस्त असा चक्का फेटून झाला आहे। आता त्यामध्ये तुम्हाला गोड पाहिजे एवढी साखर आणि थोडासा मिक्सरला बारीक करून घेतलेला आंब्याचा गर घालून घेतला आहे आणि पुन्हा छान फेटून तयार झाले आहे मस्त असे टेस्टी आणि क्रीमी आम्रखंड। वरून थोडेसे सजावटीसाठी काजू बदाम आणि ट्रुटी फ्रुटी घालून घेतली आहे, नाही घातली तरी चालते। वा, तयार झाले टेस्टी असे आम्रखंड। आता आपण बनवणार आहोत ताक। त्यासाठी एका मडक्यामध्ये दही ओतून घेतले आहे आणि रवीने छान घुसळून घेतले आहे। घरी बनवलेल्या दह्याचे ताक पण एकदम टेस्टी होते। दही चांगले घुसळून झाल्यावर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून छान मडक्यातले थंडगार पाणी ओतून घेतलेले आहे आणि पुन्हा दही घुसळायचे। मस्त असं थंडगार ताक तयार झालं आहे। हे साधं ताक आहे, कुणाला साधं आवडतं तर अशा पद्धतीने साधं ताक बनवायचं। आता आपण मसाला ताक बनवणार आहोत। त्यासाठी मिरची कोथिंबीर बारीक कापून घेऊन थोडासा चाट मसाला नाहीतर जलजिरा पावडर ताकामध्ये घालून छान ताक घुसळून घ्यायचे। तयार झाले आहे टेस्टी असे मसाला ताक। छान ग्लासामध्ये ओतून घेऊन वरून थंडगार होण्यासाठी बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे। मस्त असे टेस्टी साधे आणि मसाला ताक तयार झाले आहे। कोणाला आवडते हे कमेंट करून सांगा। हां, आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।